कोकण मंडळ सलग 14 वर्ष टॉपला। त्यात खेडने आपला दबदबा कायम राखत याही वर्षी खेडमधून सर्वाधिक मुलं कोकण बोर्डात झळकली। त्या अनुषंगाने लायन्स क्लबने याही वर्षी खेडमधील विविध संस्था चालकांचा व शिक्षकांचा यथोचित सन्मान त्या प्रशाळेत जाऊन केला। कोकणामधून वाणिज्य शाखेतून दुसरी आलेली ज्ञानदीपची विधी जैन व विज्ञान शाखेतून आर्यन गडाळे या विद्यार्थ्याचा विशेष सन्मान करण्यात आला। या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार प्रवीण पवार, सहखजिनदार माणिक लोहार, लायन नईम चौगले, संस्था चालक व शिक्षक वर्ग उपस्थित होते। कोकणातला जो रिझल्ट लागलेला आहे 10वी-12वीचा आणि त्यामध्ये महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्टमध्ये कोकणाने अव्वल बाजी मारलेली आणि त्यामध्ये श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूल याचा खारीचा वाटा आहे। त्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी आलेलो, कारण का मुलांचा सन्मान होण्यात इतपत शिक्षकांचा आणि त्या संस्था चालकांचा सुद्धा सन्मान होणं क्रमप्राप्त आहे आणि लायन्स क्लब नेहमी हेच करत आलेलं आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी सर्जीवन हायस्कूलमध्ये आलेलो। मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्याचं जातीवंत उदाहरण म्हणजे सर्जीवन हायस्कूल। या शाळेची पटसंख्या खेडमध्ये सगळ्यात जास्त आणि पटसंख्या तर असेलच, पण त्याचबरोबर रिझल्ट सुद्धा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगला लागतो। त्यासाठी हा विशेष सन्मान लायन्स क्लबच्या वतीने होत आहे। त्यासाठी सर्व शिक्षकांचा आणि मुख्याध्यापक कांबळे सरांचं लायन्सच्या वतीने खूप खूप धन्यवाद। कोकण बोर्डचा जो रिझल्ट लागलेला आहे आणि त्या कोकण बोर्डमधून खेडमधून जो खालीचा वाटा आपण उचललेला आहे त्याबद्दल एम आय हेडमन इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने सन्मान करण्यासाठी आलेलं आहे। कारण का लायन्स क्लब नेहमीच संस्था चालक आणि शिक्षकांचा सन्मान करत आलेला आहे। तर तुमच्यासारखे संस्था चालक आणि शिक्षक जेव्हा असतात तेव्हाच ही मुलं कोकण बोर्ड आणि महाराष्ट्रामध्ये अव्वल येऊ शकतात। त्यासाठी लायन्स क्लबकडून फुल्ल मुलाची पाकळी, त्यासाठी हेडवाली फाउंडेशन सरचा सन्मान लायन्स क्लबच्या वतीने या ठिकाणी करतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।